आहे सतीश भोसले उर्फ खोक्या अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय। बीड पोलिसांनी सतीश भोसलेला प्रयागराज मधून अटक केलेली आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। बॅटने अमानुष मारहाण करण्याचं प्रकरण असेल, 200 हरणांची शिकार करण्याचं प्रकरण असेल, पैशांची बंडलं उधळणारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि आधी नुकताच घरात गांजाचा साठा सापडलाय, प्राण्यांचं वाळलेलं मांस सापडलं। या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत गुन्हे दाखल झालेला सतीश भोसले उर्फ खोक्या अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। प्रयागराज मधून त्याला अटक करण्यात आली आहे। बीड पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। सतीश भोसले अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या हा अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होता। त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, मात्र आता एवढ्या दिवसानंतर अखेर सतीश भोसलेला उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधून अटक करण्यात आली आहे। बीड पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, काय नवीन तपशील आहेत याबाबत? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर सतीश भोसलेच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल झाले आहेत आणि या गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याला अटक करण्यासाठी पोलीस शोध घेत होते त्याचा, परंतु गेल्या 5 ते 6 दिवसापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता। अगदी काही माध्यमांना मुलाखत दिली त्यांनी, तरी देखील तो पोलिसांना मिळून न आल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि याची जोरदार चर्चा राज्यभरात सुरू होती। या दरम्यानच आता बीडच्या पोलिसांच्या पथकानं त्याला प्रयागराज मधून उचलल्याची माहिती आहे। या संदर्भाची जी माहिती आहे ती पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली आहे। आता बीड पोलिसांचं जे पथक आहे त्याला घेऊन आता बीडकडे निघाला आहे। गेल्या 5 ते 6 दिवसापासून तो फरार होता, त्याच्यामुळे आता त्याचा शोध लागला असून आता लवकरच त्याला बीड पोलीस हे बीडमध्ये हजर करतील आणि मग त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया जी होईल ती पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु तुर्तास तरी प्रयागराज मधून खोक्याला पकडण्यात पोलिसांना यश आल्याचं आपल्याला दिसतंय आणि पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी त्या संदर्भाची माहिती दिली आहे। जी उदय, आता त्याला न्यायालयात हजर केलं जाणार का? पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार? नक्कीच दाखणे पिता पुत्राला जी मारहाण झाली होती त्या प्रकरणात सतीश भोसलेच्या वकिलानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु तत्पूर्वीच आता बीड पोलिसांच्या पथकानं त्याला अटक केली आहे। त्याला आता बीड येथील किंवा शिरूर येथील न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे, कारण त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्याच न्यायालयात अर्ज केला होता। त्यामुळे आता न्यायालय देखील या प्रकरणात काय भूमिका घेतं, त्याचा जामीन मंजूर करतं किंवा फेटाळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या गुन्ह्यात जरी त्याला जामीन मिळाला तरी इतर 2 गुन्हे त्याच्यावर राहिले आहेत, त्याच्यामुळे पोलीस त्या गुन्ह्यात देखील त्याला अटक दाखवू शकतात आणि अटक करू शकतात आणि त्यानंतर ही न्यायालयीन जी प्रक्रिया आहे ती पुढे होईल। जी उदय, पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीसाठी।